तर सकाळ सकाळी ते मी बेस, क्रीम, चॉकलेटचे तुकडे आणि व्हाईट कंपाऊंडचा गनाश बनवून घेतलं आणि इथे शुगर सिरपमध्ये थोडीशी साखर उरली होती, ते देखील वितळून घेतली. ही ऑर्डर आहे ना मला परवा आली होती, पण ना अर्धवट शूटिंगमुळे पोस्ट करू की नको असा प्रश्न पडला होता. पण आज म्हणलं जाऊ दे, चला करू. तर इथं टिश्यू पेपरला मी थोडंसं ओलं करून बेस आपला सेट करून घेतला. त्यानंतर बेसला क्रीम लावून त्यावर बेस ठेवून घेतला. शुगर सिरप व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे, अजिबात केक आपला कोरडा कोरडा लागता कामा नये. त्यानंतर ना त्यावरती मी क्रीम अप्लाय करून घेतली. लागेल एवढी क्रीम घेऊन व्यवस्थित पसरवून घ्यायची. इथं असा प्रॉब्लेम होता ना, सकाळ सकाळ मी हा केक बनवत होते, त्यामुळे माझी बहीण वगैरे कोणच उठलेलं नव्हतं. व्हिडिओ करायला ना मला खूप प्रॉब्लेम येत होता, त्यामुळं मी असं स्वतःहूनच शूटिंग करत होते. तर इथे मी गनाश अप्लाय करून घेतलं, सगळीकडे पसरवून घेतलं. त्यानंतर त्यावरती चॉकलेटचे तुकडे टाकून घेतले. जास्त टाकून घ्यायचे, अजिबात इथं कंजूसी नाही करायची. कस्टमरला आपला व्यवस्थित फ्लेवर लागला पाहिजे एवढे चॉकलेट्स नक्की टाकून घ्या. त्यानंतर दुसरा बेस ठेवून घेतला. त्याला देखील शुगर सिरपने मी सोक करून घेतलं. दुसरा लेअर ना आपला फुगीर असतो, त्यामुळे ना ती रिकामी राहिलेली जागा देखील क्रीमने व्यवस्थित भरून घ्यायची. त्यानंतर रिपीट सेम प्रोसेस, गनाश, चॉकलेट व्यवस्थित पसरवून घ्यायचं. हा व्हिडिओ ना मी स्वतःच करत होते, त्यामुळे ना कॅमेरा थोडा इकडे तिकडे झालाय, प्लीज समजून घ्या. त्यानंतर मी इथे चॉकलेटचे तुकडे देखील टाकून घेतले. नंतर आपली तिसरी लेअर ठेवून घेतली. तिसऱ्या लेअरचे ना थोडेसे तुकडे बघा असे निघालेत, ते मी पुढे ना लावून घेतलेत, बघा बघू शकता. त्यानंतर त्यावरती मी शुगर सिरप व्यवस्थित सोक करून घेतलं आणि क्रोम कोटिंग करायला घेतले. तर आपला हा व्हिडिओ ना इथपर्यंत शूट झालाय आणि हा आहे आपला केकचा फायनल लुक. कसा वाटला मला नक्की सांगा. आणि इथं ना मी चॉकलेट्स देखील बनवायला स्टार्ट केले. माझ्या फ्रेंड्सनीच मला हे सांगितलं होतं, त्याच्यासाठी मी हे अशा प्रकारचे चॉकलेट केलं होतं. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.